मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान पदाच्या चर्चेला आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यामुळे नवा रंग आलाय। देवेंद्र फडणवीस यांनी 2029 पूर्वीच पंतप्रधान व्हावं अशी आमची इच्छा आहे। एकदा तरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असं मोठं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या संसदीय मंडळात पुन्हा निवड झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी फडणवीसांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य केलं। वडेट्टीवार म्हणाले की फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ समितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी। ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत। मात्र याच वेळी त्यांनी फडणवीसांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। 2029 नंतर तर त्यांना काही संधी नाही, एकदा तरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असं वडेट्टीवार म्हणालेत। मात्र भाजप फडणवीसांना पुढे नेणार की त्यांची भूमिका महाराष्ट्रापुरतीच मर्यादित ठेवणार हे पाहावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। आता विजय वडेट्टीवारांचं हे वक्तव्य राजकीय टोला आहे की फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणातील संभाव्य भूमिकेचे संकेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील, त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे। आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे। पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील की याच्या पुढं नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे।